श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले. बाळप्पा मोरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिता ती परी मोरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी तेथे आपण जाऊन या बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊन या सांगती तैसे करावे. मानवला तैशाची विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहून आनंदले. नुष सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्थान करून जप ध्यान आटपोनी. मागुती येती गावात सेवेकऱ्या बरोबरी. मागुनी या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी. परतोनी येती ते माध्यान स्थान करोनी. पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी. संध्यास्थान करावे करोनी या संध्यावदन. जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन. ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता. सोडूनी गृह सूत कांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्थपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नहेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखोनी ऐसी परी बाळप्पाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन या नित यावेत आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरुजी. बाळप्पाशी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागुनी या मधुकरी जाओ निया संगमावरी. झोळी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी. बैसोनी तेथे शेळे परी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी ती नयती मूर्ती. येऊन या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षातळी ठेवून या वस्त्राशी गेले स्थान करावया. परतले स्थान करून या सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून या वृश्चिक एक निघाला. तयांशी त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयाशी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयांशी मार्गावरी झाले. चरण चाली चालून या अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊन या नगरी रम्य देखिली. जेथे नुष सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परसोत. 11 अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.